एक विचार करण्यासारखी गोष्ट सर्वांसाठी, आपला हिंदू समाजातला प्रत्येक माणूस स्वतःची प्रगती कशी होईल, स्वतःची प्रॉपर्टी कशी वाढेल याचा नक्कीच विचार करतो. आपण समाज म्हणून जागरूक नाहीये, पण आपण स्वतः इंडिव्हिज्युअल म्हणून जागरूक आहे. स्वतःच्या कामाची गोष्ट बरोबर आपल्याला समजते, पण धर्म म्हणून, समाज म्हणून आपण संघटित नाही. गेल्या महिन्यातली काही 2 उदाहरणं तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर तुम्ही विचार करा. तमिळनाडू राज्यामध्ये आधी स्टॅलिन यांचं सरकार होतं, ते कोणत्या धर्माचे तुम्हाला माहिती आहे. आत्ता जोसेफ विजय याचं सरकार आहे, तो कोणत्या धर्माचा आहे तुम्हाला माहिती आहे. जोसेफ यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा जो पहिला सत्काराची जी सगळी भाषणं चालतात त्याच्यामध्ये समोर बसलेला तो स्टॅलिन जोसेफ विजय यांना शेवटी काय म्हणतो माहिती का? तमिळनाडूची जय हो आणि सनातन धर्म संपुष्टात येवो, जो डिवाइड करतो. வெல்க தமிழ், வாழ்க தமிழ்நாடு, மக்களை பிரிக்கும் சனாதனம் நிச்சயம் ஒழிக்கப்பட வேண்டும். நன்றி, வணக்கம். म्हणजे विचार करा, हे यांच्या विचारधारेला किती कटिबद्ध आहेत. त्या तमिळनाडूमध्ये हिंदूंची संख्या 88% आसपास आहे. ख्रिश्चन समुदायाची लोकसंख्या साधारण 6-6.25%, मुसलमानांची लोकसंख्या साधारण 6% आसपास. विचार करा, 88% हिंदू ज्या राज्यामध्ये आहेत तिथे एका विचारधारेचा माणूस स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांसमोर म्हणतो की सनातन धर्म संपवा. याच्यावरनं आपण काय समजणं गरजेचं आहे? आपण हिंदू समाज म्हणून जागरूक नाहीये, संघटित नाहीये, आणि त्याच्यामुळेच आपल्यावरती वर्षानुवर्षे, हजारो वर्षे आपल्यावरती आक्रमण झाले. जोपर्यंत आपले लढवय्ये लोकांनी लढा दिला, बलिदान दिलं, तोपर्यंत आपण वाचलो. आणि जेव्हा थोडासा जरी संघर्ष कमी झाला, हे लोक आपल्या आतमध्ये घुसले आणि आपल्याला कन्व्हर्ट केलं. आणि आज ही कन्व्हर्ट झालेली लोकच हिंदू धर्म कसा चुकीचा आहे, सनातन धर्म कसा चुकीचा आहे याचं ज्ञान देत आहेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, विचार नक्की करा. जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम.